नमस्कार मंडळी. तर आज आपण टोकियो शहराच्या भूतकाळापासून ते भविष्यापर्यंतचा एक भन्नाट प्रवास करणार आहोत. तर एका बाजूला आहे एदो टोकियो म्युझियम, जिथे 400 वर्षापूर्वीच्या एदो काळातील टोकियोचं जीवन, संस्कृती आणि इतिहास जिवंत होतो. तर दुसऱ्या बाजूला आहे टोकियो स्कायट्री, 634 मीटर उंचीचा आधुनिक टोकियोचा अभिमान, जिथून संपूर्ण शहराचं एक अविस्मरणीय दृश्य आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे व्लॉग नक्की बघा. आपण आलो आहोत टोकियोमधील एका अशा ठिकाणी जेथे गेल्यावर असं वाटतं की आपण टाईम मशीनमध्ये बसून थेट 100 ते 200 वर्षे मागे आलो आहोत. या ठिकाणाचं नाव आहे एदो टोकियो म्युझियम. या म्युझियममध्ये जपानमधील जुन्या काळातील घरे, दुकाने, गावांची रचना आणि त्या काळातील लोकांचं जीवन अगदी जसंच्या तसं जतन करून ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे फक्त वस्तू पाहायला मिळत नाहीत, तर त्या काळातले लोक कसे राहत होते याचा प्रत्यक्ष अनुभव येथे येतो. चला तर मग या सुंदर ठिकाणाची सफर सुरू करूयात. सर्वप्रथम घरांची रचना. या म्युझियममधील सर्वात खास गोष्ट म्हणजे इथली पारंपरिक जपानी घरे. पूर्वी जपानमध्ये बहुतांश घरे लाकडाची बनवली जात होती, कारण जपानमध्ये भूकंप वारंवार होतात. लाकडी घरे हलकी असल्यामुळे भूकंपात दगडी घरांपेक्षा कमी नुकसान होत असे. एखादा भाग तुटला तरी तो सहज दुरुस्त करता येत असे. घरांच्या छपरासाठी गवत, काड्या किंवा नंतर मातीची कौलं वापरली जात. छप्पर उताराचं असायचं, जेणेकरून पाऊस आणि बर्फ लगेच खाली पडेल. घरात प्रवेश करण्याआधी गेनकान नावाची जागा असायची. इथे बाहेरचे बूट काढूनच घरात प्रवेश केला जायचा. आजही जपानमध्ये ही परंपरा कायम आहे. घरामध्ये तातामी चटाया, शोउजी नावाचे कागदी सरकणारे दरवाजे आणि नैसर्गिक प्रकाश यामुळे घरात शांत आणि प्रसन्न वातावरण तयार होत असे. घरातील प्रत्येक वस्तू अतिशय साधी पण उपयोगी होती. कमी जागेत जास्त उपयोग कसा करता येईल यावर भर दिला जात असे. आता पाहूयात त्या काळातील गावांची रचना कशी होती. पूर्वीची जपानी गावे खूप नियोजनबद्ध असायची. घरं एकमेकांच्या जवळ असली तरी प्रत्येक घरासमोर छोटी बाग किंवा मोकळी जागा असायची. अरुंद पण स्वच्छ रस्ते, दोन्ही बाजूंना झाडं आणि लाकडी कुंपण यामुळे गाव सुंदर दिसायचं. शेती ही लोकांची मुख्य उपजीविका असल्यामुळे गावाभोवती भातशेती आणि पाण्याचे कालवे असायचे. त्यामुळे पाण्याचं योग्य व्यवस्थापनही होत असे. गावातील लोक एकमेकांना मदत करत आणि सर्वजण मिळून गावाची स्वच्छता व देखभाल करत. यामुळे गावात एक वेगळीच आपुलकी जाणवत असे. पाण्याची व्यवस्था. त्या काळी प्रत्येक घरात नळ नव्हते. लोक विहिरीतून किंवा सार्वजनिक पाण्याच्या ठिकाणाहून पाणी आणत असत. मोठ्या लाकडी बाटल्या किंवा घडे वापरून पाणी घरापर्यंत आणलं जायचं. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरला जात असे. पिणं, स्वयंपाक, धुणी आणि इतर कामासाठी पाण्याचं नियोजन करून वापर होत असे. आता बघूयात ही भांडी. इथे आपल्याला मोठे मातीचे घडे आणि भांडी बघायला मिळतात. हे घडे पाणी, तांदूळ, सोयाबीन, लोणची आणि इतर अन्न सामग्री साठवण्यासाठी वापरले जात असे. फ्रीज नसल्यामुळे अशा मातीच्या भांड्यांमध्ये वस्तू बराच काळ सुरक्षित राहत असत. नंतर आहे ही तलवार. या म्युझियममध्ये सामुराई संस्कृतीची ही झलक आपल्याला पाहायला मिळते. तलवार ही फक्त युद्धासाठी नव्हती, तर ती सामुराईच्या सन्मानाचं आणि शिस्तीचं प्रतीक होतं. सामुराई आपल्या तलवार अत्यंत काळजीपूर्वक जपत असत. त्या काळात तलवार बनवणं ही एक कला मोठी मानली जात असे. आणि नंतर आहे सायकल. पुढच्या काळात जपानमध्ये सायकलचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. कामावर जाणं, बाजारात जाणं किंवा सामान वाहून नेणं यासाठी सायकल हा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय होता. आजही जपानमध्ये सायकलला खूप महत्त्व आहे आणि अनेक लोक रोजच्या प्रवासासाठी सायकलचाच वापर करतात. ही सायकल आणि आताच्या काळातील सायकल ह्या पूर्ण वेगळ्या दिसत आहेत. आता बघूयात पालखी. इथे आपल्याला सुंदर पालखी पाहायला मिळते. पूर्वी श्रीमंत लोक, अधिकारी किंवा विशेष पाहुण्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी पालखी वापरली जायची. 4 किंवा अधिक लोक खांद्यावर उचलून ही पालखी घेऊन जात असत. त्या काळात रस्ते कमी आणि वाहनं नसल्यामुळे पालखी हा प्रतिष्ठेचा आणि आरामदायी प्रवासाचा महत्त्वाचा मार्ग होता. काही धार्मिक उत्सवांमध्ये आणि मिरवणुकांमध्ये सजवलेल्या पालख्यांचाही वापर केला जात असे. आणि इथे या पालखीचा वापर करण्याची पद्धत त्यांनी दाखवलेली आहे.
आहे त्या काळातील खेळ. थोडासा चेससारखा दिसणारा हा काहीतरी खेळाचा प्रकार आहे. हे खेळ फक्त मनोरंजनासाठी नव्हते तर मुलांमध्ये एकाग्रता, संतुलन आणि मैत्री वाढवण्यासाठी उपयोगी ठरत. हे म्युझियम पाहिल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते. जपानने आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलं, पण आपल्या इतिहासाला आणि संस्कृतीला कधीच विसरलं नाही. आजही इथली अनेक घरं परंपरा, स्वच्छता, शिस्त आणि निसर्गाशी असलेलं नातं त्या जुन्या काळाची आठवण करून देतात. जर तुम्ही कधी टोक्योला आलात तर या म्युझियमला नक्की भेट द्या, कारण इथे फक्त जुन्या वस्तू पाहायला मिळत नाहीत तर जपानचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. आपण जाणार आहोत टोकियो स्काय ट्री बघायला, जी जपानमधील सर्वात उंच बिल्डिंग आहे. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. धन्यवाद.